नमस्कार. तर आज बनवूयात मस्त अशी एकदम खुसखुशीत आणि मोजता येणार नाहीत इतकी लेअर सुटलेली शंकरपाळीची रेसिपी. आणि यामध्ये अजिबात एक थेंबरही तूप वापरलं नाही, तर ही शंकरपाळी फक्त तेल वापरून बनवलेली आहे. तर बघू शकता तुम्ही एकदम छान आणि एकदम खुसखुशीत आणि अगदी बिस्किटाप्रमाणेच होणारी, एकदम इन्स्टंट अशी तयार होणारी शंकरपाळीची रेसिपी आपण पाहूयात. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं बघू शकता 1 वाटी मी पाणी घेतलं आहे आणि या पाण्यामध्येच आपल्याला 1 वाटी साखर टाकायची आहे. तर हे प्रमाण मी 1 वाटीचं सांगितलं आहे. तर तुम्हाला इथं किलोनं जर प्रमाण घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर इथं मी दिवाळी संपली आहे तरी पण मी मुलांसाठी शंकरपाळी बनवली आहे. तर बघू शकता माझ्या मुलांना शंकरपाळी आवडते म्हणून मी दिवाळीच्या नंतर पण शंकरपाळी बनवली आहे. तर इथं साखर विरघळूपर्यंत या पाण्याला मी मिक्स करून घेतलं आहे आणि यामध्ये मग आपल्याला त्याच वाटीनं 1 वाटी तेल टाकायचं आहे. तर लक्षात असू द्या, इथं आपल्याला अजिबात तूप वगैरे वापरायचं नाही. तर ही शंकरपाळी तेल टाकून पण इतकी छान आणि एकदम बिस्किटासारखी खुसखुशीत अशी तयार होते. तर यामध्ये थोडं पण तूप वापरलं नाही मी. आणि हे पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. या पाण्याला आपल्याला उकळी वगैरे काढून घ्यायची नाही. तर हे पाणी साखर विरघळूपर्यंतच आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. त्यानंतर गॅस बंद करून हे पाणी आपल्याला मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर ज्या वाटीनं पाणी, साखर आणि तेल घेतलं आहे त्याच वाटीनं मी इथं 5 वाटी मैदा घेतला आहे आणि हा मैदा मी चाळून घेतला आहे. तर आता पाण्याच्या क्वांटिटीवर आपल्याला पीठ घ्यायचं आहे, म्हणजेच की मैदा घ्यायचा आहे. तर पाणी जेवढं आहे तेवढं आपल्याला इथं मैदा घ्यायचा आहे. तर पहिल्यांदा मी 5 वाटी मैदा इथं चाळून घेतला आहे आणि यामध्ये आता आपल्याला जर एक्स्ट्रा मैदा लागला तर मग मी एक्स्ट्रा मैदा पण इथं घेणार आहे. तर इथं बघू शकता हा चाळलेला जो मैदा आहे त्यामध्ये मी ते जे पाणी आहे ते थोडंसं म्हणजे थंड होऊ दिलं, जास्त गरम नाही ठेवलं. थोडंसं 1-5 मिनिट आणि नंतरच मग मी हे पाणी या पिठामध्ये टाकलं, म्हणजे मैद्यामध्ये टाकलं आणि थोडंसं यामध्ये मीठ टाकलं. कारण मीठ टाकल्यामुळं शंकरपाळीला चव आहे ती खूप छान येते. कारण गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, त्यामुळं पदार्थ अधिक रुचकर होतो. तर इथं बघू शकता मीठ आणि वेलची पावडर पण यामध्ये टाकली आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर यामध्ये अगोदर थोडं मी पाणी टाकलं, माझ्या लक्षातच आलं नाही मीठ आणि वेलची पावडर अगोदर मिक्स करून घ्यायची म्हणून. तर इथं तुम्ही अगोदर मीठ आणि वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर मग थोडं पाणी टाकून हे जे मैद्याचा गोळा आहे तो व्यवस्थित असा मळून घ्या. तर इथं बघू शकता मी थोडं पाणी टाकूनच हा जो गोळा आहे तो मळून घेणार आहे. तर तुम्ही म्हणत असाल दिवाळी संपली आणि आता कसं काय रेसिपी आली आहे, पण असं काही नाही. दिवाळी झाल्यावर पण आपण शंकरपाळी बनवू शकतो. दिवाळीलाच हा रेसिपीचा पदार्थ जो आहे किंवा गोडाचा पदार्थ आहे दिवाळीच्या फराळाचा, तर दिवाळीलाच करावं म्हणून काही असं कुठं लिहिलेलं वगैरे नसतं. वेळ भेटेल तेव्हा पण आपण ही रेसिपी बघू शकतो आणि बनवू पण शकतो. आणि या अगोदर पण मी दिवाळीच्या पिरियडमध्ये म्हणजे दिवाळीच्या रेसिपीमध्ये शंकरपाळीची रेसिपी अपलोड केली आहे. तर ती पण बघा. त्यामध्ये मी तुपाचा वापर केला आहे, पण यामध्ये थोडं पण तूप न वापरता आणि फक्त तेलाचा वापर बनवून ही शंकरपाळी एकदम छान आणि खुसखुशीत होते. त्यामुळे मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. कारण दिवाळीच्या वेळेस मी तुपाची शंकरपाळी बनवली होती, त्यामुळं म्हणलं आता ही तेल टाकून बनवलेली शंकरपाळी पण तुमच्यासोबत शेअर करावी, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर बघू शकता जे पीठ होतं म्हणजे 5 वाटी पीठ होतं, तर ते पाण्याला याबरोबर एकदम परफेक्ट झालं आणि मी यामध्ये एक्स्ट्राचं पीठ वगैरे काही घेतलं नाही. तर जे काही शिल्लक पाणी राहिलं होतं ते तुम्हाला मी दाखवलं. तर इतकंच की यामध्ये ना पाणी जे आहे ते मैद्यावर अवलंबून असतं. म्हणजे मैदा किंवा वातावरण जर थंड असेल तर पाणी जास्त लागेल, कारण मैदा पटकन वातावरण थंड असल्यामुळे पाणी जे आहे ते शोषून घेतो. त्यामुळे याला पाणी जास्त लागू शकेल तुम्हाला, नाहीतर कोणाकोणाला जर म्हणजे जिकडे गरमी आहे त्या ठिकाणी हे पाणी कमी लागेल. तर इथं बघू शकता 4 गोळे तयार झाले होते. त्यानंतर मी ह्या गोळ्याला एका पाटावर घेऊन याला व्यवस्थित अशी याची पोळी लाटून घेतली. तर इथं तुम्हाला मी जे शंकरपाळी बनवली त्यापेक्षा पण जास्त जर लेयर जर बनवायची असतील तर तुम्ही पहिली जी रेसिपी आहे शंकरपाळीची त्यामध्ये तुम्ही बघू शकता मी लेयर पाडण्यासाठी या जी पोळी आहे त्याला एकदम छान अशा पद्धतीने फोल्ड केला आहे. तर त्या पद्धतीने फोल्ड करून पण बनवू शकता, पण मी इथं साधी सिंपल एक पोळी लाटून ही जी शंकरपाळी आहे ती व्यवस्थित अशी कट करून घेतली आहे.
तर ही शंकरपाळी मी स्क्वेअर शेपमध्येच कट करून घेणार होते. तुम्हाला जर डायमंड शेपमध्ये जर कट करून घ्यायचं असेल तर तरी तुम्ही करू शकता. पण याला अजिबात मी फोल्ड वगैरे न करता इतकी लेयर्सवाली ही शंकरपाळी तयार झाली होती, म्हणून मी तुमच्यासोबत ही रेसिपी जी आहे ती शेअर केली आहे. कारण एकदम परफेक्ट आणि एकदम छान अशी बनलेली ही शंकरपाळी होते. तर तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. काल संडे होता म्हणून मी ही शंकरपाळीची रेसिपी बनवायला घेतली होती. आणि असं पण दिवाळीचा फराळ जो आहे तो आमच्या इकडचा संपला आहे. त्यामुळं मुलांना उद्यापासून म्हणजेच की सोमवारपासून मुलांच्या स्कूल सुरू होणार होत्या आणि त्यांना स्नॅक्समध्ये खाण्यासाठी किंवा त्यांच्या छोट्या भुकेसाठी मी ही शंकरपाळी बनवून ठेवली होती. कारण चिवडा जो आहे तो असतो घरामध्ये, पण असे जे आपण स्वीट पदार्थ बनवलेले असतात ते थोडेसे पटकन संपतात, कारण आपण हे पदार्थ जास्त क्वांटिटीमध्ये बनवलेले नसतात. त्यामुळं मी काल संडे होता म्हणून मी ही रेसिपी जी आहे ती बनवली आणि आज तुमच्यासोबत शेअर केली. तर एक वेळेस तुम्ही ही जी शंकरपाळीची रेसिपी आहे ती एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. आणि एकदम पटकन अशी होती, अजिबात कुठेही वेळ वगैरे लागत नाही. तर बघू शकता मी एक जी पोळी आहे त्यापासून शंकरपाळ्या बनवून घेतली आणि त्यानंतर मग मी बाकीच्या पण ज्या काही 4 पोळ्या होत्या त्यापासून पण सगळ्या काही शंकरपाळ्या बनवून घेतले. कारण आता तेल गरम झाल्यानंतर एकदाच तळायला घ्यायचं, जेणेकरून बार बार आपल्याला गॅस बंद करणं चालू करणं ही परेशानी होणार नाही. म्हणून एकदमच तुम्ही ज्या काही शंकरपाळ्या आहेत त्या बनवून झाकून ठेवून द्यायच्या आणि मग इथं थोड्या थोड्या कमी गॅसवर तळून घ्यायच्या. तर इथं बघू शकता तेल वगैरे मस्त असं तापलं होतं. तर त्यामध्ये मी एक पहिली बॅच जी आहे ती टाकली आणि मग ही शंकरपाळी जी आहे ती एक 5 मिनिटानंतरच याला हलवायचं. कारण शंकरपाळीला ना सारखं सारखं हलवल्यानंतर पण शंकरपाळीचे जे लेयर्स आहेत ते तुटू शकतात. म्हणजे ही शंकरपाळी जी आहे ती तेलामध्ये विरघळू शकते, म्हणून याला जास्त काही हलवायचं नाही. ज्यावेळेस ही शंकरपाळी तेलामध्ये व्यवस्थित सेट होते त्यावेळेसच याला हलवायचं. तर बघू शकता तुम्ही किती छान आणि मस्त याला लेयर्स पडले. तर अजिबात कुठलीही फोल्ड वगैरे करून मी ही पोळी लाटून घेतली नव्हती. तुम्ही तर बघितलंच आहे, मी तुमच्या समोरच या शंकरपाळ्याला कट मारले आहेत. तर बघू शकता एकदम छान आणि खुसखुशीत अशी ही शंकरपाळी तयार झाली होती. तर मी तूप वापरून जी बनवली होती त्याला पण इतके छान लेयर्स पडले नव्हते. इतके लेयर्स या शंकरपाळीला बनवले होते. मला पण विश्वास बसत नव्हता आणि मला राहवलंच नाही, ही रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर करावीच वाटली म्हणून मी ही रेसिपी शेअर केली आहे. तर बघू शकता एकदम गोल्डन कलरवरच मी आजच्या जे शंकरपाळ्या आहेत त्या भाजून घेतल्या आहे. अजिबात त्याला थोडा डार्क कलर येऊ दिला नाही. जशा की हॉटेलमध्ये असतात त्याप्रमाणेच मी ह्या शंकरपाळ्या सगळ्या काही आहेत त्या तळून घेतल्या आणि मग इथं बघू शकता किती छान असा याला कलर आला आहे. आणि जेव्हा पण शंकरपाळी थोड्या फेंट कलरवरच तळून घ्यायची, कारण ह्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती तेलातून बाहेर काढल्यानंतर पण चालू असते. म्हणून याला अगोदरच जी काही शंकरपाळी आहे ती तेलाच्या बाहेर काढून घ्यायची. तर बघू शकता किती छान आणि मस्त अशा तळून झाल्या आहेत आणि याचे लेयर्स पण तुम्ही बघू शकता. तर अशी ही पहिली बॅच तळून घेतल्यानंतर मग मी यामध्येच दुसरी बॅच पण लगेचच तळून घेतली. आणि यानंतर पण ज्या काही बाकीच्या शंकरपाळ्या होत्या त्या पण मी व्यवस्थित अशा तळून घेतल्या. तर इथं बघू शकता ही पण बॅच मी टाकल्याच्यामध्ये लेयर सुटायला तयार झाले होते. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही पण या शंकरपाळ्या नक्की ट्राय करून बघा. कारण दिवाळीलाच करावं असं काहीही नसतं, तर आपल्याला वेळ भेटल्यावर आपण रेसिपी बनवून खाऊ शकतो. तर बघू शकता इथं त्यानंतर फायनल अशा शंकरपाळ्या झाल्या होत्या आणि मी तुमच्यासोबत जी रेसिपी शेअर केली आहे ती रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. आणि फक्त तेल वापरून बनवलेली ही शंकरपाळीची रेसिपी कशी होती ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ पण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया अशाच रेसिपीसोबत आणि व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि हा पण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.